शेतात पाणी प्यायला गेले होते। अहो शक्य आहे का? सकू इथेच आहे ना? पण आता आतून आली ना। अहो तेच सांगते ना, ती पाणी प्यायला आत गेली होती, सर्वजण साक्षी आहेत। हे बघा भास्कर बुवा, शांत व्हा। का उगा गंभीर आरोप करताय सकुताईंवर? हा? अहो सकुताईंचं वय बघा, त्यांचा शांत निर्मळ स्वभाव बघा। हो, असली भयंकर गोष्ट सुचणार तरी आहे का त्यासनी? हा? हे बघा, तुम्हासनी भास झाला असेल। आज कसा होईल? मी काय भांग आणि बुरकावरून झोपलो होतो काय? हे बघा, माझी नजर एकदम तीक्ष्ण आहे। तिची चेहरेपट्टी सकू सारखीच होती। आणि लुगडं पण हेच होता। मला सांगा, चेहरा नीट निरखून पाहिला का तुम्ही? तसा अंधार होता, पण मला दिसलं ना। सकुताई, ही काहीतरी वेगळीच गडबड आहे बघा। सकाळी बी प्रेत सापडलं, तिथं बी बाईचाच संशय होता। हे काय सुरू आहे? काय सुरू आहे हे? भास्कर बुवा असंबद्ध बोलतायत आणि पाटील तुम्ही सकूला असं कसं विचारू शकता? मुळात सकू इतक्या उंचीवर प्रेत कशी काय लटकावून ठेवेल? काही एकीकडे म्हणता की सकूबाई असं करणार नाहीत आणि दुसरीकडे तिला असं विचारता। मुळात भास्कर बुवा, इथे सगळ्यांसमोर कीर्तन करणारी सकू तुमच्या घरी आग लावायला कशी जाईल आणि का जाईल? अरे दिगू, सकाळी सगळ्यांनी कयास लावला की प्रेताच्या बाजूला नथ सापडली, त्यावरून ह्या मागे एखादी नथ घातलेली बाई असणार ना। आणि आता तुम्ही मला सगळ्यांनी सांगा की सकूच्या नाकात नथ आहे का? असेल तर तुम्ही मला दाखवा। आता सापडला पुराव्याचा धागा। मला खरं सांगा दिगुशेठ, शपथ घेऊन सांगा, तुम्ही मातृभक्त आहात ना? मग आईची शपथ घेऊन सांगा, तुम्ही ज्यावेळी आलात त्यावेळी सकूच्या नाकात नथ होती का नव्हती? होती। मग सकूची नथ गेली कुठे? काय सकुताई, नथ कुठे? म्हणजे ना, ती नथ सापडला ना चोर। अरे मी सांगतो ना, ऐका। हा बाबू आहे ना, त्याच्या बरोबर बसलो होतो आणि सकाळी त्या घडून गेलेल्या प्रेताबद्दल, रांगोळीबद्दल आणि नथीबद्दल आमच्या गोष्टी सुरू होत्या। आणि त्यावेळी हे दिगुशेठ बाजूने गेले, त्यावेळी त्यांनी ऐकलं असणार। काय दिगुशेठ, खरं की नाही? आणि त्याच वेळी तुम्ही सकूकडनं ती नथ स्वतःकडे काढून घेतलीत आणि स्वतः जवळ ठेवलीत। सांगा ना, खरं का खोटं? कशापायी तुम्ही सगळे सकुताईंना बोल लावताय? विठुनामाचा गजर चालू होता तेव्हा मी मागच्या उसरीत होते, मागून कीर्तन ऐकत होते। अचानक सकुताई तिथे आल्या, त्यांना श्वास लागला होता, थकल्यासारख्या दिसत होत्या। त्यांना पाणी हवं होतं म्हणून मी त्यांना पाणी दिलं। त्या पाणी पिऊन पुन्हा उसरीत आल्या। मी आज साक्षीत आहे।
ओसरीतून त्या मागं वाड्यात आल्या.